नमस्कार मित्रांनो, मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात संतांचे चरित्र रेडिओ शिवनेरीवर. आज आपण ऐकणार आहोत अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र. अहिल्यादेवींचा जन्म मे 31, 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव होते मानकोजी शिंदे आणि ते त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. मित्रांनो, बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते एक दिवस पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार 8 वर्षांच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव यांची वधू म्हणून आणले. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले आणि त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या आणि पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणूनही नेमणूक केली होती. एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गरेट म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन आणि इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गरेट यांच्याशी त्यांची तुलना केली. इसवी सन 1725 आणि इसवी सन 1795 या राज्य कालावधीत इसवी सन 1767 ते इसवी सन 1795 ही भारतातील माळवांच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत देखील केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इसवी सन 1766 ते इसवी सन 1795 म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले होते किंवा त्यांना जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले होते. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या देखील होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे देखील बांधकाम केले होते. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश होता. वेरावळ येथील सोमनाथचे गजनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात. अहिल्याबाईंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची खूप आवड होती. इसवी सन 1765 मध्ये
सत्तेसाठी झालेल्या एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर खूप विश्वास होता. चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा, तेथे तुम्ही 4-5 दिवस मुक्काम करू शकता, तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा. कूच करताना मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा. पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध केला होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास खूप उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात 4 धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर ज्या माणसाने तिला विरोध केला होता त्यास चाकरीस घेऊन तुकोजीराव होळकर म्हणजेच मल्हाररावांचा दत्तक पुत्र यास सैन्याचा मुख्य करून अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती, तरीही इंदूर या खेड्यास विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात त्यांनी रूपांतरण केले. हे अहिल्यादेवींचे केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले. हिंदू मंदिरांमध्ये देखील कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव, धर्मशाळा बांधल्या. भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची देखील यादी आहे. काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्री, केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथपुरी या आणि अशा अनेक अहिल्यादेवी सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच त्यांनी जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासूनच चालविला होता. असे दिसते की अहिल्यादेवींनी जनतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशीच ठेवण्यास मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला. तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून सन 1996 मध्ये इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला आणि तो दरवर्षी जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्याच वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुख यांना दिला होता. अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ इंदूर येथील विश्वविद्यालयास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांच्या नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे देखील एक विद्यापीठ सोलापूरला आहे. भिल्ला व गौंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवींनी सोडवू शकल्या नाहीत, तरीही त्यांनी त्या लोकांना पहाडीतील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांनी त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा कर घेण्याचा अधिकार देखील दिला. याही बाबतीत आंग्ल लेखक माल्कम यांच्यानुसार अहिल्यादेवींनी त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले. महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थानच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांनी संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला आणि कारागारांना, मूर्तिकारांना व कलाकारांच्या त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत
त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्यांची गिरणी पण सुरू केली. 19व्या व 20व्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की अहिल्यादेवी होळकरास माळवा व महाराष्ट्रात त्या काळी व आताही संतांचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाहीये. राजकारणातील बारकावे व तत्व, व्यावहारिक नीती, नियम व सूत्रे, आपल्या देशाची राजकीय, सामाजिक, भौगोलिक स्थिती, रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले. मल्हारराव यांच्या गैरहजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या होत्या. मातोश्रींची लोककल्याणाची कीर्ती, ख्याती ऐकून अनेक विद्वान लोक त्यांची भेट घेण्यास येत असत आणि नंतर त्या ठिकाणी राहत असत. अहिल्याबाई होळकर ह्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती. सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता. त्यांच्या संस्थानाचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबला होता. अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे 30 वर्ष चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट देखील झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवन काळात तर सन्मान मिळालाच, पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संतांचा दर्जा दिला. ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी ह्या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होत्या. त्यांच्या चांगल्या बुद्धीचे आणि चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती. आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च, धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आस तागायतची सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती. अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना तत्वज्ञानी राणी असे संबोधतात. अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन 1772 मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे. वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती व युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता त्यांच्यावर मात करणे कठीण आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या अहिल्याबाई होळकर यांचे आपण जीवनचरित्र ऐकले. मित्रांनो, अहिल्याबाई होळकर यांचे जीवनचरित्र ऐकून आपण त्यांच्या ह्या जीवनचरित्रातून काय शिकतो आहोत? तर मित्रांनो, म्हटले जात आहे की अहिल्याबाई होळकर यांची मृत्यू 13 ऑगस्ट 1795 साली इंदूर या ठिकाणी झाला. आणि अशा प्रकारे ह्या जीवनचरित्रातून आपण एकच शिकतो की आपण ह्या शरीरामध्ये आपला श्वास आहे तोपर्यंत आपण समाजकार्य करणं किंवा समाज कल्याणासाठी आपला प्रत्येक श्वास वापरणं हे खूप जरुरी आहे. तर मित्रांनो, जोपर्यंत आपण इतरांच्या कल्याणासाठी स्वतःच्या तनाचा, मनाचा किंवा आपल्या धनाचा वापर करत नाही, तोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कमाई करत नाही. तर अशा प्रकारे अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रातून आपण ह्याच गोष्टी शिकतो की त्यांनी स्वतःला सगळ्या समाजासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी आपले योग्य कार्य करून सगळ्यांच्या दुआ त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केल्या. तर चला, आपण अजून परत पुढच्या भागात भेटूया आणखीन एक नवीन जीवनचरित्र घेऊन. तोपर्यंत नमस्कार.